नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या मुंबई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या बातम्या। माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांना ठाम प्रत्युत्तर देत सर्व दावे फेटाळून लावलेत। त्यांनी सांगितले की कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा फ्लॅट भेट दिल्याचे आरोप निराधार आहेत। सार्वजनिक जीवनात अनेकांसोबत फोटो असणं हे स्वाभाविक आहे। साळुंखे यांनी आवाहन केले की जर ठोस पुरावे असतील तर ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करावेत। तसंच सध्याच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे। सुषमा अंधारे ताई या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते एका पक्षाच्या मोठ्या प्रवक्त्या आहेत आणि एक जबाबदार आमच्या भगिनी आहेत। वास्तविक पाहता मी जेव्हा त्यांनी माझ्यावर केलेले आरोप ऐकले तेव्हा माझ्या मनाला वेदना झाल्या की सुषमाताई सारख्या एका आमच्या जाणकार भगिनीनं कुठल्याही प्रकारची माहिती नीट न घेता माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर हे आरोप केलेले आहेत की माझा त्यांचा आर्थिक संबंध आहे, मी त्यांना फ्लॅट गिफ्ट दिलेलं, हे धांदात खोटं आहे। सुषमाताईंनी हे जे वक्तव्य केलेले हे धांदात खोटं आहे। आता आमच्याकडं आमच्या तालुक्यामध्ये काही वैफल्यग्रस्त माणसं आहेत आमच्या भागातली की तिथं काय चालतच नाही। मग असं कुठंतरी सुषमाताईंकडे जाऊन त्यांचा कदाचित त्यांनी गैरसमज केलेला असेल आमच्या तालुक्यातल्या आमच्या वैफल्यग्रस्त मंडळीने, हे एक तर कारण असावं। आणि खरोखरच जर सुषमाताईकडे पुरावे असतील त्यांनी प्रसार माध्यमांना, महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमाच्या समोर रोज ते आहेत, त्यांनी प्रसार माध्यमापुढे हे द्यायला पाहिजे। आणि त्याच्यापेक्षाही माझी भगिनी म्हणून त्यांना विनंती आहे की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचे, देवाभाऊ नावाचे खमक्या मुख्यमंत्री आहेत आणि ते राज्याचे गृहमंत्री आहेत। त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटी सांगितलेलं आहे या प्रकरणामध्ये मी कुणालाही पाठशी घालणार नाही। आणि त्यांना खरंच जर या प्रकरणाचा कळवळा असेल आमच्या सुषमाताईला तर त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे द्यावे, मुख्यमंत्री ते तपासतील। नोटीस पाठवणार नाही, मी नोटीस वगैरे काय पाठवणार नाही, पण एक भगिनी म्हणून त्यांना मी सल्ला देईन की तुम्ही जेव्हा जेव्हा टीव्हीवर दिसता त्या वेळेला तुम्ही काहीतरी असलं कुरापते घेऊन जे येता त्यापेक्षा तुम्ही टीव्हीवर असं दिसावं की आज राज्यामध्ये गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, केळाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, कांदा उद्ध्वस्त झालेला आहे, लोकांची घरं उडून गेलेली आहेत। अशा ठिकाणी बांधावर आमच्या भगिनीने कधी तर जाऊन लोकांची अश्रू पुसायचं काम करावं, असं टीव्हीवर त्या कधीच बघायला मिळत नाहीत। एक भाऊ म्हणून माझा त्यांना सल्ला आहे की इतर उचापात्या करण्यापेक्षा जरा चांगल्या गोरगरिबाला मदत करायची तरी भूमिका कधी आयुष्यात ठेवावी। त्यांनी भेट झाली का? अशोक खरातांची माझी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची माझी भेट 100% झालेली आहे। सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहावं लागतं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांशी अनेक नेत्यांचे फोटो खरातांच्या बरोबर आहेत। ह्याचा अर्थ काय सगळेच कोण गुन्हेगार आहेत असं नाही। सहजासहजी ॲज इट इज एखाद्या कार्यक्रमात कुणाला तरी फोटो काढायची हौस असते, असे फोटो निघालेले आहेत। मी कुठेतरी कार्यक्रमात त्याला भेटलेलो, मी नाकारत नाही, पण त्यांचे माझे आर्थिक संबंध किंवा फ्लॅट दिला हे धादात खोटं आहे। परत एकदा आमच्या ताईला माझी विनंती आहे की तुमच्याकडे काही पुरावे असतील तर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीच्या प्रसार माध्यमामध्ये द्या। आणि त्याच्यापेक्षा एवढा गाजावाजा करण्यापेक्षा मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे दिलं तर ते कुणालाच पाठशी टाकत नाही। ठाणे महापालिकेमध्ये पत्रकारांसाठी नव्यानं उभारण्यात आलेल्या कक्षाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। याचबरोबर महापालिकेचे गृहनेते हनुमंत जगदाळे यांच्या कार्यालयाचंही उद्घाटन पार पडलंय। ठाणे महानगरपालिकेत पत्रकारांसाठी सुसज्ज कक्ष उभारण्यात आलाय, त्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलंय। या कक्षामुळे पत्रकारांना कामकाजासाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत। याच कार्यक्रमात महापालिकेचे गृहनेते हनुमंत जगदाळे यांच्या नव्या कार्यालयाचंही उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमामुळे महापालिकेतील प्रशासकीय कामकाज अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। पत्रकार कक्षाचं आज नूतनीकरणाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। खरं म्हणजे आज मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर आपलं उद्घाटन याचं होईल, कारण मला वाटतं आपण एकदा कुठल्या कार्यक्रमाला आलो होतो महापौरांच्या त्यांचं स्थानापन्न करायचं तर त्या दिवशी तुम्ही पत्रकार कक्षात आल्यानंतर मला सांगितलं बघा ही पत्रकार कक्षाची अशी अवस्था आहे। आणि तिथं आयुक्तही होते त्या दिवशी। मी आयुक्तांना सांगितलं की हे ताबडतोब आपल्याला करायचं आहे। आणि जसं माझं
कामाची पद्धत आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं आयुक्तांनी देखील या ठिकाणी करून दाखवलं. म्हणून खरं म्हणजे मी आयुक्तांचं अभिनंदन करतो, आयुक्तांना धन्यवाद देतो. कारण शेवटी बघा, आपण सांगत असतो, सूचना देत असतो, पण तात्काळ त्याची कार्यवाही करण्याचं काम प्रशासन करत असतं. आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी अतिशय चांगलं पत्रकार कक्ष काय मोठाच आहे एकदम, महाराष्ट्रात असा कुठंच नाही. 86 नंतर केलं होतं, त्याच्यानंतर अरे बाबा, जे कुठे नसतं तिथे आपल्याकडे पहिल्यांदा महिलांसाठी वेगळा बसायची आणि व्यवस्था लाडक्या बहिणी त्यासाठी करायला लागेल. मान ठेवल्या लाडक्या बहिणीने आमचा सरकार आणण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून अतिशय चांगला पत्रकार कक्ष या ठिकाणी झालाय. लोक म्हणतात पुणे तिथं काय होणं, पण आता मी म्हणेन ठाणे तिथं काय होणं. आणि अशा प्रकारचा चांगला पत्रकार कक्ष या ठिकाणी झालाय. आता तुम्हाला महासभेत वरती गॅलरीत बसण्याची गरज नाही, इथं स्पीकर आहे आणि धावपळ पण कमी होईल. पत्रकार परिषद आपण पण इथे जास्त थंड आहे, थंड होऊ नका. सेंट्रल आणि दोन्ही एसी एकदम लावले. नाही तर पत्रकार थंड पडला तर सगळं प्रॉब्लेम होतो, बातम्या थंड होतील. पहिल्या वार्ताला तुमच्यावरूनच घेऊया. आणि मी म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्या खासदार ज्योतिताई वाघमारे आवर्जून इथं आल्यात आणि त्यांनी मला सांगितलं, मी पत्रकारितेतून सुरुवात केली. म्हणजे बघा, तुमचा पत्रकारांचा प्रतिनिधी राज्यसभेत गेला. माजी अध्यक्ष प्रवक्ते गेले. पत्रकारांमध्ये पण प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. स्वीकृत नगरसेवक पण आहे आमच्या पत्रकार संघाचे स्वीकृत नगरसेवक. ते नवीन अमेंडमेंट करू पुढच्या निवडणुकीमध्ये. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सर्व पत्रकार आपल्या बांधव भगिनी यांना सगळ्यांना शुभेच्छा. आज महावीर जयंती आहे. महावीर जयंतीच्या दिवशीच आपलं हे लोकार्पण झालेलं आहे. चांगला वापर याचा करा. आणि ठाणे शहर जसं बदलतं आहे, ठाणे शहरामध्ये मागच्या काही वर्षापूर्वीचं ठाणं आपण पाहिलं आणि आताचं ठाणं आपण पाहतोय, बदललेलं ठाणं पाहतोय. आणि कुठेही कोणी, आता मला मगाशी आनंद म्हणाला की कुठेही काय घार उडते ठाण्याशी आपली नाळ जोडलेली आहे. ठाणं आणि शिवसेना, ठाणं आणि आनंदी साहेब, हे जे काही समीकरण आणि नातं आहे जुनं आहे, बाळासाहेब आणि ठाणं. त्यामुळे ठाण्यामध्ये आज ज्या पद्धतीने आपण विकास पाहतोय ते आज बदललेलं ठाणं, मेट्रो होते, इंटरनल मेट्रोचं काम सुरू होईल, त्याचबरोबर कोस्टल रोड होतोय, अनेक रस्ते होत आहेत, सगळं काय काय आणखी करतोय ना आपण, काय ते ट्विन टनेल आपण करतोय, ठाणे बोरीवली करतोय, ट्विन टावर तर तो आपला आहे ना, काय त्याचं नाव नाही, तो कुठला आहे मोठा जगातला, आयफेल टॉवर सारखाच आहे. म्हणजे बघा ठाणं कुठं पोहोचतंय. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ठाण्यामध्ये मोठे प्रकल्प उभे राहतात. रोपवे करून टाकूया. रोपवे नाही, आपण पॉट टॅक्सी करतो. पॉट टॅक्सीवरतून कुठे मॉलमध्ये जायचं आहे तुम्हाला, डायरेक्ट तिथे कुठल्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये जायचं आहे, पॉट टॅक्सी सगळे सुविधा करतो आपण. आणि पॉट टॅक्सीचं भूमिपूजन आपण लवकर करतोय. आणि लवकर म्हणजे आपण जे बोलतोय ते होणार आहे. कारण ठाणं जे आहे, ठाणं वाढतंय, ठाण्याला लोक पसंत करू लागले, इतर शहरातले लोक ठाण्यात येऊ लागलेत. आणि खरं म्हणजे ठाण्याचं टेम्परेचर जे आहे,
जर आपण वरून पाहिलं, मी जेव्हा हेलिकॉप्टरने जातो इतर ठिकाणी कुठे कुठे, तर ग्रीन कव्हर आपल्या ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तलाव आहेत, वरून दिसतात, ग्रीन कव्हर दिसतं, आणि त्यामुळे इतर शहरांपेक्षा इथं टेम्परेचर 2-2.5 डिग्रीनी कमी असतं. आणि हे ठाण्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ठाणं हे तलावांचं शहर म्हणून ओळखतो आपण. तर एक बुजवलेला तलाव पुनर्जीवित केला जोगीला. त्यामुळे एकदा तर आठवण सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मासुंदा तलाव अख्खा कोरडा केला आणि पूर्ण त्याच्यातला गाळ माती 1000 ट्रक काढले आणि तो स्वच्छ केला. त्यामुळे ठाण्यामध्ये असं कुठे काही होत नाही, ते ठाण्यात होत आहे. त्यामुळे ठाण्यातून सुरुवात होते, नंतर सगळीकडे कनेक्टिव्हिटी सगळीकडे आहे ना. इकडचा माणूस कुठेही जाऊ शकतो. इकडचा माणूस त्यामुळे ठाण्याचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आयुक्तांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आयुक्तांनी देखील फटाफट काम केलं आणि लवकरच ह्याचं आपण लोकार्पण करू शकलो. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चांगलं काम करा पत्रकारांनी, चांगली पत्रकारिता, निर्वेळ पत्रकारिता आणि निर्भीडता आहेत. पण ठाणे शहराच्या कुठे ज्या काही अशा काही घटना उणिवा असतील त्या आपल्या माध्यमातून समोर आल्या तर त्या आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून त्या सोडवता येते. आणि म्हणून पत्रकाराची नजर चौफेर असते. म्हणजे कोविड असला तरी आणि कुठे आपत्ती असली तरी पत्रकार आपला जीव धोक्यात घालून तिथे काम करत असतो. आणि म्हणून कोविडमध्ये देखील मी पाहिलं पत्रकारांचं काम. आपत्ती असते तेव्हाही पाहिलं, अगदी पहलगामलाही पाहिलं, सगळीकडे. दुबईला फक्त गेले नव्हते, मी 2 विमानं पाठवली होती. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देताना मला आनंद होतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना आनंद. कांबळे, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मनापासून अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं आयोजित प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगण इथं उत्साहात पार पडला. या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री उदय सामंत, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील 16 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत 31 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेची बक्षीस रक्कम थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. पहिल्याच दिवशी महाराष्ट्र वॉरियर्स आणि कर्नाटक रॉयल्स किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती लावली आहे. मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहिसर काशीगाव मेट्रो 9 आणि डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो 2B या मार्गिकांचा पहिला टप्पा आता प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे. त्यानंतर शनिवार 4 एप्रिल पासून या दोन्ही मार्गिकांवर नियमित प्रवासी सेवा सुरू होणार असल्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतलाय. या नव्या सेवेमुळे काशीगावहून थेट अंधेरी पश्चिम आणि गुंदवली इथं जलद प्रवास करता येणार आहे. तसंच या मार्गिकांची जोडणी मेट्रो 2A आणि मेट्रो 7शी केल्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे. या विस्तारामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं सघंटर बांधणीला वेग दिलाय. 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व 48 मतदारसंघात संपर्क प्रमुखांची नियुक्ती करत पक्षानं भक्कम तयारी सुरू केली आहे. यामध्ये खासदार नरेश म्हस्के यांच्यावर भिवंडी आणि कल्याण मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे ठाण्यासह मुंबईतील 6 मतदारसंघांचे समन्वयाचं काम सोपवण्यात आलंय. त्यांच्यासोबत योगेश कदम, निलेश राणे आणि राहुल शेवाळे यांसारखे नेतेही पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी पुढे सरसावलेत. या निर्णयामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. आगामी निवडणुकांसाठी मजबूत पायाभरणी झाल्याचं मानलं जातंय. ऑटो रिक्षा चालकांच्या हितासाठी राज्यभर सकारात्मक पावलं उचलली जात आहेत.
8 एप्रिल रोजी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांवर रिक्षा चालक मालकांचा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात एकजुटीचा लढा उभारण्यात आलाय. ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी एकत्र येत चालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आवाज उठवलाय. तसंच चालकांसाठी स्वतंत्र आणि अधिक प्रभावी कल्याणकारी योजना राबवाव्यात अशी ठाम मागणी करण्यात येते. या आंदोलनामुळे शासन आणि चालक संघटनांमध्ये संवाद वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात रिक्षा चालकांसाठी अधिक सुलभ आणि न्याय्य निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. राज्यातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जनतेच्या अडचणींवर लक्ष वेधत सरकारकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे. गॅस सिलेंडरसाठी लागणाऱ्या रांगा आणि बंद पडणाऱ्या हॉटेल्समुळे नागरिकांना त्रास होत असला तरी या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपकडून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर टीका करत प्रत्यक्ष समस्यांकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. तसंच राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या मुद्द्यामुळे इंधन टंचाईसारख्या गंभीर समस्यांवर लवकरच ठोस निर्णय होणार आहे. नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते. इंधन दरवाढ आणि भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने 2026च्या उन्हाळी हंगामासाठी देशांतर्गत उड्डाणांचं नियोजनबद्ध वेळापत्रक जाहीर केलंय. काही प्रमाणात उड्डाणं कमी करण्यात आली असली तरी देशभरातील हवाई सेवा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आलाय. या वेळापत्रकानुसार एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर यांसारख्या एकूण 9 विमान कंपन्या दर आठवड्याला सुमारे 22 ते 23 हजार उड्डाणं चालवणार आहेत. या निर्णयामुळे मर्यादित क्षमतेतही प्रवाशांना सुरक्षित आणि नियोजित सेवा मिळणार आहे. बदलत्या परिस्थितीत हवाई प्रवास व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न दिसून येतोय. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं मोठा दिलासा देत 46 अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान 20 साप्ताहिक फेऱ्या आणि मुंबई ते संत्राजगाची या दरम्यान 26 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 5 एप्रिल ते 7 जून या कालावधीत धावणाऱ्या या विशेष गाड्यांमुळे कोकण आणि इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विविध प्रमुख स्थानकांवर थांबे आणि आरामदायी डब्यांची सोय असल्यानं प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या निर्णयामुळे उन्हाळी गर्दीचं नियोजन सुलभ होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.